नमस्कार मित्रांनो, 23 मार्चला मैदान होते कालगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते. एक आदत एक बैल आपल्या सोबत आहेत कालगाव गावचे ग्रामस्थ. त्यांनी मैदानाचं आयोजन नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे ते जाणून घेऊया. नमस्कार शेठ. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव चेतन सरनोबत कालगाव. बर, आपलं हे मैदान नक्की कशा निमित्त होतंय 23 तारखेला? कालभैरव यात्रेनिमित्त आपलं म्हणजे बैलगाडी शर्यत ही मैदान होते. मैदानाची प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 600 रुपये. मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप किती आहे? प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ क्रमांक 15,000 आहे, पंचम 10, षष्टम षष्टम 7,000 आणि अष्टम 5,000. 7 नंबरचा. सॉरी 7 नंबरचं 5,000 आहे. मैदानामध्ये क्वार्टर फायनलचं बक्षीस कसं आहे? क्वार्टर फायनलचं बक्षीस आहे ना, क्वार्टर फायनलला ज्या गाड्या उतरणार आहेत त्यांचं बक्षीस आपण आहे ना 1,000 रुपये, म्हणजे जे गाड्या उतरतील त्यांना 1,000 रुपये बक्षीस देणार आहे. आणि दोन्ही बैलगाडी मालकांना आपण एक एक ढाल देऊन आपण सन्मानित करणार आहे. ओके. आपलं मैदान कोणत्या चॅनलवरती दिसेल लाईव्ह? P3. आपल्या मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असतील? रणजित बनसोडे सर असतील, किरण भिसे सर असतील. मैदानाचा आदतचं मैदान आहे, त्याचा पल्ला किती राहील? काय पल्ला आपला म्हणजे प्रॉपर पल्ला आहे ना 1400 फूट पल्ला प्रॉपर येतोय स्टार्ट टू एंड. आपण 750 फूट पल्ला आदत बैल मैदान असल्यामुळे, जेणेकरून वासरांना माती जरा नसल्यामुळे म्हणजे आपण त्या गोष्टीचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे रोलर वगैरे ह्या त्या गोष्टी फिरवलेल्या आहेत, हे तुम्ही आता स्वतः बघितलेलं आहे. तरी पण छोट्या वासरांना त्रास नको म्हणून आपण 750 फक्त पल्ला ठेवलेला आहे. बर. फाटीची रुंदी किती फूट असेल? रुंदी आपली आहे ना आतील रुंदी 14 फूट आहे. आतील रुंदी 14, म्हणजे बैलांना काय अडचण नाही, म्हणजे गाडी फॉल होण्याची. काय फॉलच गाडी होऊच शकत नाही गाडी फॉल. मैदानाला दोन्ही साईडला किती बॅरिकेड ठेवले? इकडून 200 फूट आणि तिकडून 200 फूट असं बॅरिकेड ठेवले. बर. मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे काही नियम आहेत ते नियम लागू आहेत का? आम्ही अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच चालणारी लोक आहे, किंवा आमची यात्रा कमिटी असेल, आमचं गाव असेल, आम्ही पूर्ण म्हणजे नियमानुसार चालणारे लोक आहे. काय सांगाल या फाटीबद्दल? काय सांगाल? लय कष्ट केले तुम्ही, कारण की फाटी अगोदर ज्यावेळेस बघितली त्यावेळेस वाटत नव्हतं की बैलांना चांगले असेल, परंतु तुम्ही एवढी मेहनत मोठी घेतलेली आहे आणि आदत वासरांना एक चांगली फाटी आहे पळण्यासाठी. काय सांगाल? काय ही फाटी आहे ना, ही फाटी तुम्ही ज्यावेळेला मुलाखत घ्यायला आला त्यावेळेला तुम्ही या फाटीची अवस्था बघितली होती. त्या फाटीसाठी आम्ही रोलर, JCB, ट्रॅक्टर ह्या त्या सगळ्या गोष्टी वापरून आमची जी ही सगळी टीम आहे, म्हणजे गावातली सगळी टीम आहे, वरिष्ठ टीम असेल किंवा जी आमची यंग लॉबी असेल, त्यांनी पूर्णपणे म्हणजे स्वतः सगळ्यांनी मेहनत करून ह्या गोष्टीचा हे केलेला आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक योगदान दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आम्ही आमची स्वतःची बैल असल्यामुळं आम्ही दुसरीकडे गेल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीची भावनिकता आहे की बाबा आपल्याला फाटी कशी पाहिजे असते, कशी नाही. त्याच्यामुळे आम्हाला आपल्या बैलांना जर चांगली फाटी असेल तर आपण बाहेर पळतो. दुसरी बाहेरची बैल आपल्या इथं पळा येणार आहे त्यावेळेला ती आपली पण फाटी चांगली पाहिजे, ही आपलं म्हणजे यात्रा कमिटीचं असेल किंवा आमच्या कालगाव ग्रामस्थांचं असेल, हे आमचं पण तेवढंच तात्विकतेचं काम आहे की बाबा आम्ही पण फाटी व्यवस्थित करणं आमचं काम आहे. बरोबर आहे, अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. मैदानामध्ये आपल्या कॅमेरे किती असतील? काय कॅमेरे खाली 2 असतील आणि वरती 2 असतील. पब्लिकच्या फाटीचं कसं काय नियोजन केलंय तुम्ही? पूर्ण बॅरिकेड येणार आणि 200 फुटानंतर खाली आमची जी प्रॉपर गावची जी टीम आहे ती कमीत कमी आमच्या गावातली इकडे 50 मुलं असणार, तिकडे 50 मुलं असणार, जेणेकरून कुठल्या गाडीला कुठल्या प्रेक्षकामुळे त्रास होता कामा नये. आणि काय होतं, आपण पण या बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळे काय होतं, पब्लिक मुळे थोडासा त्रास होतो, त्या गाडीला अन्याय होतो. पब्लिक आत येऊन न द्यायची जिम्मेदारी आमची
स्वतः सर्वस्वी राहणार आहे. नाव नोंदणीसाठी काय सांगाल? नाव नोंदणी कालपासूनच आपण सुरुवात केलेली आहे. आता काय होतं, सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा ही आमची कालभैरव यात्रा कमिटीची विनंती आहे. ठीक आहे. बक्षिसाचं स्वरूपाबद्दल थोडीशी माहिती द्या. बॅक पॉम्पलेट वरती जे बक्षीस आपण दिलेलं आहे ते गाड्या जर कमी जर आल्या तर ते दिलं जाणार का साहेब? 10 गाड्या आल्या ना तरी आम्ही जी बक्षीस पॉम्पलेट वरती जी बक्षीस जाहीर केलेत त्या बक्षिसात 1 रुपया पण कमी येणार नाही. त्याच दिवशी जर 1 रुपया तुम्हाला पण त्या दिवशी यायचंय, त्याचं कारण सांगतो. आम्ही 1 रुपयाही कुणाचं, कारण आम्ही बैलगाडी क्षेत्रात असतोय, आम्हाला माहिती आहे की सर्वसामान्य लोकांची अवस्था काय असते. आम्ही पण एवढं काय मोठी लोक नाही, आम्ही पण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोक आहे. आम्हाला माहित असतं सर्वसामान्य लोकांचे हाल काय असतात, कसे कसे पैसे गोळा करून कसं कसं शर्यतीला जायला लागतंय. ह्या गोष्टी आम्ही आजमावलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला कुठल्या सर्वसामान्य बैलगाडी मालकावर अन्याय कुठल्याच प्रकारे करायचा नाही. 1 रुपया पण आपण बक्षिसाचा वरचा 1 रुपया पण ठेवणार नाही. भले 10 गाड्या येऊ किंवा 200 गाड्या येऊ किंवा 500 गाड्या येऊ, आमच्या जेवढ्या गाड्या येतील त्या गाड्यांना 1ही रुपया कमी देणार नाही. आणि पैसे दिल्यानंतर स्वतः तुम्हाला मुलाखत घ्यायला यायचंय त्या लोकांची, त्या मालकांची, की कुठं अन्याय झाला का किंवा कुणाला बक्षीस कमी भेटलं का. जर आमच्याकडून चूक झाली ना तर तुमचं जे युट्यूब चॅनल आहे ना त्याद्वारे तुम्ही आहे ना महाराष्ट्रभर सांगू शकता. कारण काय होतं, एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या गावाचं नाव जर बदनाम झालं तर त्या गोष्टीचा उपभोग सगळी दुनिया घेते. त्यामुळे आम्हाला आहे ना, आम्हाला स्वतःला आमची बैल पाळतात, आम्हाला माहिती आहे की खर्च काय असतो किंवा त्रास काय असतो, मेहनत काय असते काय, हे आम्ही त्या गोष्टीतनं गेलेली माणसं आहे. आज ही 1 दिवसाचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे, आम्हाला वर्षभर बाहेर पाळायला लागते. त्याच्यामुळं आम्हाला पुन्हा कुठल्याही गोरगरिबांचा असेल किंवा श्रीमंत असेल, कुणाचाही असेल, आम्हाला त्याच्यावर कुणावर अन्याय करायचा नाही. आमच्याकडून 1ही रुपया न ठेवता, आणि ढालीचा जो विषय 1 नंबरला ज्या 7 ढाली आहेत त्या प्रत्येकाला 1-1 ढाली भेटणार म्हणजे फायनलला, आणि ज्या क्वार्टर फायनलला 2-2 ढाली आहेत. ढाल सुद्धा आम्ही प्रत्येकाची देऊन टाकणार आहे. म्हणजे उद्या जरी कोणी म्हटलं की बाबा 2 ढाली होती आणि 1 ढाल दिली, हा पण विषय राहणार नाही. आम्ही जे ठरलंय त्यात बदल करणार नाही. कारण हे जे मैदान आहे हे आमचं ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त भरवलेलं मैदान आहे. हे काय आम्हाला 4 रुपये भेटावे ह्या गोष्टीसाठी हे मैदान घेतलेलं नाहीये. ड्रायव्हर विषयी काय सांगाल? ड्रायव्हरनं जर एका तुम्हाला जर शिफ्टेचा आवाज जर घेतला तुम्ही जर सांगितलं त्याचे काय ऍक्शन घ्याल? जे अखिल भारतीय संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसार चालणार. जे नियमात बसते आणि नियमाचं उल्लंघन जो करेल तो पूर्णपणे दिवसभर नाही बादच होणार. हॉटेल व्यावसायिकांना काय सांगाल? हॉटेल व्यावसायिकांनी म्हणजे आमच्या बैलगाडी आमच्या कालगावला अवश्य भेट द्यावी ही अपेक्षा. दुसरं काय म्हणजे त्यांना आमच्या ग्रामपंचायत कालगाव असेल, ग्रामस्थ कालगाव असतील, कालभैरव यात्रा कमिटी कालगाव असेल, यांच्याकडून जेवढं आमच्याकडून होता होईल एवढी आम्ही मदत करेन. ठीक आहे साहेब. गावातली गाडी नमस्कार. नाव सांगा तुमचं? प्रशांत जाधव, कालगाव. आपल्या मैदानाविषयी सांगा जरा, फाटीबद्दल सांगा थोडीशी माहिती. फाटी आपला पल्ला आहे 750 फूट. पुढे थांबाय 400-450 फूट पल्ला आहे थांबायसाठी. खाली 100-125 फूट आहे ठेवलाय आपण गाडी थांबण्यासाठी खाली. आणि आतल्यात अंतर 14 फूट आहे. आणि फाटी 1 नंबर आहे, तुम्ही बघताय आता. हो, फाटी म्हणजे अगोदर काय होती ना, आता तिथे एवढी मेहनत घेतली आहे, त्या मेहनती मागे खूप कष्ट आहे तुमचं. कष्ट म्हणजे तुम्ही आता पहिल्यांदा मुलाखतीला आला होता, तुम्ही बघितली होती फाटीची अवस्था, पण आम्ही इतकी मेहनत घेतली की बोलू नका ह्याला. काय सांगाल गाडी नोंद करण्यासाठी? गाड्या सर्वांनी नोंद कराव्या, कुणाही इथं अन्याय होणार नाही. रितसर मैदान होणार. इथं पावना रवळा वगैरे कोणाचं चालणार नाही, काही सुद्धा चालणार नाही. कोण असेल ते रितसर. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? 9 वाजता चालू होईल सकाळी. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. आपलं मैदान किती तारखेला होतंय? 23 मार्च. मैदान जे आहे ते कशा निमित्त होतंय? कालभैरव यात्रेनिमित्त होते. मैदान नक्की कशाचं आहे हे? 1 आदत 1 बैल. मैदानाची प्रवेश फी किती आहे? 600 रुपये. मैदानाचं बक्षीचं स्वरूप सांगा थोडं. 51,000, 31,000, 21,000, 15,000, 10,000, 7,000, 5,000. क्वार्टर फायनलचं? क्वार्टर फायनलला 1,000 रुपये. बोला. आणि
दोन्ही म्हणजे 2 ढाल हम्म. क्वार्टर फायनलला आणि फायनलला एक ढाल प्रत्येकी. फाटे किती येते टोटल मैदानाला? 7 फाटे आहेत. आदतच्या मैदानात पल्ला किती आहे? पल्ला 750 फूट पल्ला आहे आदत मैदानला हम्म. आणि वर थांबायला 400 ते 450 फूट अंतर ठेवलं. खाली बैल थांबण्यासाठी किती जागा आहे? तिथं 100 ते 150 फूट ठेवलेलं आहे अंतर. फाटीचं अंतर काय आहे? आतून अंतर 14 फूट आहे. ओळख वशील असलं काय चालणार का? नाही चालणार काय. मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार होणार का? होय होय होय. काय सांगाल गाडी नोंद करण्यासाठी? आता सर्व बैलगाडी शौकीनांनी सहभाग नोंदवा ही अपेक्षा. फाटीचं वैशिष्ट्य सांगा. फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे फाटी एकदम मातीच्या रानाची होती पण एकदम टणक म्हणजे केलेली आहे फाटी, म्हणजे अगदी वासरांच्या मापाची फाटी केलेली आहे. ती तुम्ही स्वतः डोळ्याने बघितली. ठीक आहे, धन्यवाद.